बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 214 आणि 41 हे 3 पेजेसवर 3 थिअरम्स दिलेले आहेत. त्याचे प्रूफ्स परीक्षेला येतात. प्रत्येक तुम्ही सॅम्पल पेपर बघितला किंवा कुठल्याही बुक मधून जर तुम्ही मॉडेल क्वेश्चन पेपर बघितला किंवा प्रिव्हियस इयरचे पेपर्स बघितले त्याच्यामध्ये याच्यापैकी एक प्रूफ येतो 100% येतो 3 or 4 मार्क्स. लक्षात आलं? तर त्याचे प्रूफ्स आपल्याला लेबनीज नोटेशनने द्यायचे असतात. पहिल्यांदा आपण लेबनीज नोटेशन बघूया काय आहे आणि त्याच्यानंतर मग प्रूव्ह करूया. ठीक आहे, बघा इकडे. डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन, पहिली डेफिनेशन न्यूटनने दिली, एक न्यूटनने, आणि दुसरी दिली लेबनीजने. लेबनीज. तर न्यूटनची डेफिनेशन काय होती? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर फंक्शन असेल, दोघांसाठीही पहिल्यांदा ही कन्सेप्ट क्लिअर झाली की तुमचं सगळं क्लिअर होतं. बघा, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन आहे. आता फंक्शन इथे थोडंसं रिकॉल करतो. फ्रॉम एक्स टू वाय, इथे 1 2 3, इथे 1 चा स्क्वेअर मी 1 लिहिला, 2 चा स्क्वेअर 4 लिहिला, 3 चा स्क्वेअर 9 लिहिला. त्या फंक्शनचा फॉर्म्युला काय तयार होतो? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर और त्यालाच आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणतो. बरोबर आहे. आता समजा हे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन घेतलं तर न्यूटनने याची डेफिनेशन काय घेतली? एफ डॅश ऑफ एक्स. या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? एफ डॅश ऑफ एक्स. आणि त्याची डेफिनेशन काय? लिमिट ऍज h टेंड्स टू 0 f of x plus h minus f of x divided by h. ही न्यूटनची डेफिनेशन आहे. h is what here? h is very small increment in x. x मध्ये h काय केलाय? ऍड केलाय. म्हणजे इथं ह्या x मध्ये हे x च्या व्हॅल्यूज आहेत, याच्यामध्ये एक काय करायचं? इन्क्रीमेंट घ्यायची h आणि मग हे लिमिट सॉल्व्ह करायचं. याला फर्स्ट प्रिन्सिपल म्हणतो. सगळे डेरिव्हेटिव्ह जे आलेले आहेत, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स वगैरे, हे फर्स्ट प्रिन्सिपलने त्याचे प्रूफ घेतलेले आहेत. तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलेलं आहे. तर ती न्यूटनची डेफिनेशन होती, त्याला आपण फर्स्ट प्रिन्सिपल म्हणतो. लेबनीजने दुसरी डेफिनेशन दिली. लेबनीजने दुसरी डेफिनेशन दिली. ती डेफिनेशन काय होती? ती पण लिमिटवरच आहे, पण त्याने पहिल्यांदा काय केलं? इकडे ह्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत, ह्या वायच्या व्हॅल्यू आहेत. इथे एक्स मध्ये काय केलं त्याने? डेल्टा एक्स इज व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट. व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट. इफ डेल्टा एक्स इज व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट, इथं जशी न्यूटनने घेतली ना एच इन्क्रीमेंट, तशी याने डेल्टा एक्स ही एक्स मध्ये इन्क्रीमेंट घेतली. इफ डेल्टा एक्स इज व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, देन वाय डेल्टा वाय, हा डी नाहीये, डेल्टा आहे, स्मॉल डेल्टा. डेल्टा वाय इज करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट. करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन वाय. इन वाय. अर्थातच इथे एक्स मध्ये प्रत्येकात जर डेल्टा एक्स एक स्मॉल इन्क्रीमेंट घेतली, समजा 1 चा स्क्वेअर 1 आहे, 2 चा स्क्वेअर 4 आहे, 3 चा स्क्वेअर 9 आहे, याच्यामध्ये मी 0.1 इन्क्रीमेंट घेतली किंवा 0.02 घेतली किंवा 0.03 घेतली, तर समजा 1 घेतली, तर याच्यामध्ये इन्क्रीमेंट म्हणजे ऍड करायचंय. 1.1 होईल, हे 2.1 होईल, हे 3.1 होईल. मग त्यांचे पण स्क्वेअर हेच येतील का रे? 1.1 चा स्क्वेअर 1 येणार नाही, 2.1 चा स्क्वेअर 4 येणार नाही, 3.1 चा स्क्वेअर 9 येणार नाही. म्हणजेच काय होणार आहे? इकडे 0.1 वाढवलं तर याचा स्क्वेअर पण वेगळा येईल, याचा स्क्वेअर पण वेगळा येईल. 2.1 चा स्क्वेअर इथे काहीतरी ऍडिशन होईल, 3.1 चा स्क्वेअर इथे काहीतरी ऍडिशन होईल आणि 1.1 चा इथे काहीतरी ऍडिशन होईल. यस नो? म्हणजेच इकडे एक्स मध्ये जर तुम्ही डेल्टा एक्स इन्क्रीमेंट घेतली तर ह्या वाय मध्ये सुद्धा काय होईल? डेल्टा वाय करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट होईल. करस्पॉन्डिंग म्हणजे 1 बरोबर 1 आहे त्याच्यात होईल, 2 बरोबर 4 आहे त्याच्यामध्ये होईल, 3 बरोबर 9 आहे त्याच्यामध्ये. करस्पॉन्डिंग म्हणजे संगत, याच्या संगतीत कोण आहे त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होईल. लक्षात आलं का तुमच्या हे? मग जर असं होत असेल तर लेबनीजने काय सांगितलं की जर आपण घेतलं लिमिट ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू 0, लिमिट ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू 0, ती जी स्मॉल इन्क्रीमेंट आहे
ती जर लिमिट आठवतोय तुम्हाला आता, डेल्टा एक्स टेन्स टू झिरो, म्हणजे तो डेल्टा एक्स जर झिरोला अप्रोच करत असेल आणि हा डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स हा इन्क्रिमेंटरी रेशो, म्हणजे ह्या इन्क्रिमेंट्स आहेत ना, वाय मध्ये डेल्टा वाय आणि एक्स मध्ये डेल्टा एक्स, ह्या दोन इन्क्रिमेंटचा रेशो घेतला आणि ते डेल्टा एक्स जर झिरोला अप्रोच करत असेल आणि हे लिमिट जर एक्झिस्ट करत असेल अँड दिस लिमिट एक्झिस्ट, हे लिमिट जर असं अस्तित्वात असेल, म्हणजे खरोखर असं लिमिट जर अस्तित्वात येत असेल, म्हणजे एक्झिस्ट करत असेल, डज नॉट एक्झिस्ट म्हणजे नॉट डिफाईन्ड होतं, पण हे जर डिफाईन होत असेल म्हणजे एक्झिस्ट होत असेल, तर ते कुणाच्या इक्वल असतं, एक्झिस्ट अँड इक्वल टू dy बाय dx, आणि त्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजेच काय, लेबनिझने काय डेफिनेशन दिली इकडे बघा, आता मी परत इथे लिहितो, लिमिट ऍज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, if this limit exists then it is equal to dy by dx, आणि यालाच आपण काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. हे डेल्टा y काय आहे, फंक्शनच्या y मध्ये करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट आहे, अगोदरची इन्क्रीमेंट x मध्ये आहे डेल्टा x, मग डेल्टा x मध्ये इन्क्रीमेंट घेतली की डेल्टा y ही y मध्ये होते, x मध्ये डेल्टा x घेतली तर y मध्ये डेल्टा y करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट होते, आणि जर त्या ज्या इन्क्रीमेंट्स आहेत त्यांचा रेशिओ घेतला आणि हे लिमिट एक्झिस्ट करत असेल डेल्टा एक्स टेन्स टू झिरो, तर ते कुणाचे इक्वल असतं, dy बाय dxच्या, त्यालाच आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणतो, अँड व्हाईस वर्सा. म्हणजे काय, आता नीट लक्षात घ्या, जर हे लिमिट एक्झिस्ट करत असेल तर ते इक्वल आहे dy बाय dxच्या, आणि जर dy बाय dx असेल, इफ y इज डिफरन्शिएबल फंक्शन, याचं मिनिंग काय होतं, dy बाय dx ला काय म्हणतो तो लेबनिझ, dy बाय dx ला काय म्हणतो तो, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन, y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. असं जर असेल तर पुन्हा हे कुणाच्या इक्वल असतं, देन dy बाय dx, इफ y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, दॅट इज dy बाय dx. मग असं जर असेल y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, तर ते लिमिट ऍज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा y अपॉन डेल्टा x च्या इक्वल असतं. म्हणजे हे लिमिट जर एक्झिस्ट करत असेल तर त्याला आपण म्हणतो dy बाय dx किंवा y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, आणि जर y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x असेल तर हे लिमिट एक्झिस्ट करतं, व्हाईस वर्सा. समजलं का तुम्हाला लेबनिझ नोटेशन? ही लेबनिझने दिलेली डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे, आणि हे तीनही प्रूफ लेबनिझच्या डेफिनेशनवर आहेत. आता इथे एक महत्वाची गोष्ट, आता समजा हे व्हेरिएबल ए असेल, इकडे व्हेरिएबल बी असेल, फंक्शन फ्रॉम ए टू बी घेताय, तर हे कसं लिहिणार, फंक्शन फ्रॉम ए टू बी, फंक्शन फ्रॉम एक्स टू वाय कसं लिहितो आपण, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर किंवा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स लिहितो आपण, बरोबर आहे त्याला. मग इथे काय लिहिणार, बी इज इक्वल टू एफ ऑफ ए लिहिणार. मग ए मध्ये जर डेल्टा ए इन्क्रीमेंट घेतली तर बी मध्ये करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट काय होईल, डेल्टा बी होईल. मग इथे कोणता रेशो एक्झिस्ट करत असेल, इथं कोणतं लिमिट एक्झिस्ट करत असेल, लिमिट ऍज डेल्टा ए टेन्स टू झिरो डेल्टा बी अपॉन डेल्टा ए. मग हे लिमिट जर एक्झिस्ट करत असेल तर हे डीबी बाय डी ए, म्हणजेच काय, बी इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ ए, व्हेरिएबल चेंज झालं तर. लक्षात येतंय, डिनॉमिनेटरला काय पाहिजे, हे दोन्ही, हे डेल्टा ए टेन्स टू झिरो तर इथं डेल्टा एच पाहिजे, जसं इथं डेल्टा एक्स टेन्स टू झिरो तर इथं डेल्टा एक्सच पाहिजे. मग हे dy बाय dx लिहित आहे. लेबनिझ नोटेशन समजलं की नाही? ओके, त्याचा रेफरन्स घ्यायचा आता आपल्याला. मग आता इथं लेबनिझ नोटेशन मी लिहितो, व्यवस्थित लिहून देतो तुम्हाला. साइडला अगोदर लेबनिझ नोटेशन लिहा, लेबनिझ नोटेशन और लेबनिझ डेफिनेशन ऑफ डेरिवेटिव.
Leibniz notation or definition of derivatives. हे सगळं लिहा माझ्या बरोबर. तुम्हाला रिवाइज करताना लक्षात येईल. परीक्षेच्या अगोदर फक्त याच्यावर एक नजर टाकून जायची. If delta x is very small increment in x, then delta y is corresponding increment in y. Then and if limit as delta x tends to 0, delta y upon delta x exists, then it is equal to dy by dx and said to be y is differentiable function. Y is differentiable function of x. In short, if limit as delta x tends to 0, delta y upon delta x is equal to dy by dx and dy by dx is equal to limit that is and असं म्हणूया आय डबल एफ. याचं मिनिंग काय होतं? इफ अँड ओनली इफ, म्हणजे व्हाईस वर्सा पण घेता येतं आपल्याला. इफ अँड ओनली इफ y is differentiable function, y is differentiable function of x, that is dy by dx is equal to limit as delta x tends to 0, delta y upon delta x. For example, limit as dA tends to 0, delta A tends to 0, delta B upon delta A is equal to dB by dA. Limit as delta M tends to 0, delta N upon delta M is equal to dN upon dM. That is, N is differentiable function of M, B is differentiable function of A. आता हे लेबनिज नोटेशन लिहून घ्या. लिहून झाल्यावर सांगा मला. आता पेज नंबर 2 वर तुम्हाला जे थिअरम दिलेलं आहे ते असं दिलेलं आहे. पेज नंबर 2 वर 1.1.2. तर इथे थिअरम असं दिलेलं आहे, हे प्रूव्ह करायला येतं. मी टेक्स्टबुक मध्ये जो मॅटर दिलेला आहे तोच इथं थिअरम म्हणून लिहितो. इफ y इज इक्वल टू असं दिलंय तुम्हाला, f ऑफ u is differentiable function of u and u is equal to g of x is differentiable function of x such that the composite function
such that the composite function y is equal to f of g of x is differentiable function of x then dy by dx is equal to dy by du into du by dx. हा चेन रूल आहे. ऍक्च्युली आपण चेन रूल डायरेक्ट सॉल्व करतो की ते नाही का याला एक्स मानतो वगैरे ते तसं आहे. तर ऍक्च्युली ह्या रूल नुसार चालतं. ह्या रूल नुसार आपण जर एक्झाम्पल सॉल्व करायला गेलो तर ते खूप लेंदी होतं. म्हणून पुस्तकात सगळे आपल्याला शॉर्टकटनेच दिलेले आहेत हे. तर त्याचं ऍक्च्युअल थेरम हे आहे. आता इथे कंपोजिट फंक्शनची कन्सेप्ट जी आहे ती मी थोडक्यात इथे सांगतो. बघा आता हे प्रूव्ह करायला हे असं आहे. दिलेलं जे आहे कंपोजिट फंक्शन तुमच्या लक्षात येत आहे का? निव्वळ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे कॉस एक्स. पण साइन ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे हे कंपोजिट फंक्शन तयार झालं. कारण यातला एक्स कशाने रिप्लेस झाला? कुठल्या तरी एका दुसऱ्या फंक्शनने. तर याला कंपोजिट फंक्शन्स म्हणतात असे. आणि हे कंपोजिट फंक्शन 2 सेट्स मध्ये नसतात. हे 2-2, 3-3, 4-4 सेट्स मध्ये असतात. म्हणजे काय? इथे समजा एक्स आहे व्हेरिएबल, इथे वाय आहे आणि इथे झेड आहे. तर हे फंक्शन एफ आहे एक्स टू वाय, वाय आहे वाय, जी फंक्शन आहे वाय टू झेड. तर इथे समजा 1, 2, 3 इथे 1 चा स्क्वेअर लिहिला, इथे 2 चा स्क्वेअर लिहिला आणि इथे 3 चा स्क्वेअर लिहिला. इथे परत 2 चा स्क्वेअर लिहून 1 सबट्रॅक्ट केला, इथे 4 चा स्क्वेअर लिहून 1 सबट्रॅक्ट केला आणि इथे 9 चा स्क्वेअर लिहून 1 सबट्रॅक्ट केला. तर हे असं येतं. आता इथं तुम्हाला हा फॉर्म्युला माहित आहे. याला आपण काय म्हणतो? ह्या फंक्शनला एफ फंक्शन. याला ह्या फंक्शनला आपण काय म्हणतो? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ह्या फंक्शनला काय म्हणतो? z इज इक्वल टू जी ऑफ वाय. जी ऑफ वाय. आणि डायरेक्ट हे असेल एक्स टू झेड तर याला आपण एच फंक्शन म्हटलं समजा. तर ते z इज इक्वल टू एच ऑफ एक्स होतं. z इज इक्वल टू एच ऑफ एक्स होता. तर हे आहे एच फंक्शन आहे कंपोजिट. कुणाचं कंपोजिट आहे ते? एफ आणि जी चं. त्यालाच अजून काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो रे? जी ऑफ एफ म्हणतो. त्या दिवशी 11वीच्या याच्यामध्ये शिकवलं मी जी ऑफ एफ ऑफ एक्स, एफ ऑफ जी ऑफ. कळतंय ना? आठवतंय का? तर हे जी ऑफ एफ फंक्शन आहे. हे कंपोजिट आहे. म्हणजे वाय न घेताच डायरेक्ट झेडचा फॉर्म्युला कशावरून येतो? एक्सचा. म्हणजे इथं जसं साइन एक्स आहे ना ओरिजिनल फंक्शन, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कॉस एक्स घेतो ना. तर या एक्स ला डायरेक्ट कशाने रिप्लेस केलं? आणखी एका फंक्शनने रिप्लेस केलं. तर जसं मध्ये व्हेरिएबल येतं ना तर त्यालाच रिप्लेस केलं आणि मग डायरेक्ट फॉर्म्युला तयार होतो. तसं हे कंपोजिट फंक्शनचं मी सांगितलं नेमकं काय आहे प्रिन्सिपल ते इथे येतं. आता मला इथं फार डिटेल नाही जायचं ह्या थिअरम पुरतं. बघा इकडे. आता जेव्हा हे फंक्शन एफ आहे, हे जी आहे, तर हे डायरेक्ट त्याचा फॉर्म्युला काढता येतो एवढं तुम्हाला माहित आहे. तर ते एफ ऑफ जी किंवा जी ऑफ एफ आपल्याला काढता येतं. तर इथे काय दिलंय? वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू दिलंय. मग आता इथे मी फक्त व्हेरिएबल बदलतो. या तिघांमध्ये व्हेरिएबल बदलतो. इथे समजा तुम्हाला असं दिलंय हे एक्स, हे एफ फंक्शन आहे, हे काय आहे? वाय टू यू. म्हणजे हे कसं? वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तर इथं काय घ्यावं लागेल? एक्सच्या जागेवर काय घ्यावं लागेल? यू. व्हेरी गुड. आणि दुसरं काय दिलंय? यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स. यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स. तर काय घ्यावं लागेल? हे थोडक्यात मी असं सांगतो. इथे बघा 3 सेट्स आहेत. आता मी डायरेक्ट दाखवतो. हे वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू आहे. यू मध्ये ठेवावं लागेल मे बी. ठीक आहे, कसं आहे असू द्या. हे यू घेतलं. हे काय काय आहेत व्हेरिएबल एवढे सांगा फक्त. एक एक्स आहे, एक वाय आहे आणि एक यू आहे. 3 व्हेरिएबल आहेत सपोज. 3 व्हेरिएबल. ते आता एवढं डिटेल नका जाऊ त्याच्यामध्ये. फक्त आपल्याला लेबनिज नोटेशन कसं लिहायचं ते बघा. तर इथे काय आहे? हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे. हे यू टू वाय आहे आणि हे एक्स टू यू आहे. बरोबर. मग आता हे त्या दोघांचं परत कंपोजिट घेतलंय. वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स घेतलंय. नाव आता समजा मी एक्स मध्ये डेल्टा एक्स इन्क्रीमेंट घेतली. समजा इथे एक काहीतरी एलिमेंट आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. तर बघा समजा याचा स्क्वेअरच घेतला. इथे 2 आहे, याचा स्क्वेअर 4 घेतला आणि याचा स्क्वेअर घेतला इथे 16. तर आता इथे एक्सचा स्क्वेअर घेतला, इथे याच्यामध्ये इन्क्रीमेंट घेतली. हे आहे एक्स टू वाय, हे आहे वाय टू यू आहे सपोज. याच्यामध्ये डेल्टा एक्स मध्ये डेल्टा एक्स इन्क्रीमेंट घेतली समजा 0.1
तर वाय मध्ये पण इन्क्रीमेंट येईल की नाही रे? अर्थातच इथे इन्क्रीमेंट येईल डेल्टा वाय, ह्या 4 मध्ये पण स्क्वेअर मध्ये होईल. याच्यात इन्क्रीमेंट झाली की 16 पॉईंट त्याचा स्क्वेअर जो आहे तो डिपेंड आहे, म्हणजे याच्यामध्ये पण डेल्टा यू इन्क्रीमेंट होईल. होईल की नाही? म्हणजे याच्यामध्ये जेवढे व्हेरिएबल आलेत एक्स वाय आणि यू, तर हे असे जोडलेले आहेत एकमेकांना. एकामध्ये इन्क्रीमेंट घेतली की उरलेल्यांमध्ये ऑटोमॅटिक इन्क्रीमेंट येते. बरोबर आहे की नाही? इन्क्रीमेंट येत जाते पुढे, कारण त्या फॉर्म्युला मधल्या व्हॅल्यू बदलत जातात, तर त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट येते. मला एवढं स्टेटमेंट सांगायचंय फक्त. मग पहिलं स्टेटमेंट काय लिहिणार आपण? लेट. लक्षात येत आहे? मी फक्त इथं जे आवश्यक आहे तेवढंच सांगतोय. डीप मध्ये सांगायला गेलं तर दिवस पण पुरणार नाही त्याला. डीप मध्ये म्हणजे परत फंक्शन कडे जायचं वगैरे, रिवाइज करायचे फंक्शन, त्याला वेळ नाही. इथे तुम्हाला जे परीक्षेला लिहायचंय आता ते मी सांगतोय फक्त. हा पण पार्ट एक्सप्लेन करायची गरज नव्हती, पण सांगितलं मी. बघा, एकामध्ये इन्क्रीमेंट घेतली, समजा व्हेरिएबल्स किती आहेत बघा, वाय आहे, यू आहे आणि एक्स आहे. मग इथे काय म्हणायचं? लेट डेल्टा एक्स इज व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट. व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट. आता प्रूफ लिहितोय, ऍक्च्युअल प्रूफ आपण परीक्षेला असायला. डेल्टा एक्स इज व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. देन उरलेले व्हेरिएबल वाय आणि यू आहेत. देन डेल्टा वाय अँड डेल्टा यू, डेल्टा वाय अँड डेल्टा यू, किंवा डेल्टा यू अँड डेल्टा वाय, मागे पुढे झालं सिक्वेन्स तर चालेल. डेल्टा वाय अँड डेल्टा यू आर करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स. करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन डेल्टा वाय कुणामध्ये असेल? वाय मध्ये. अँड डेल्टा यू कुणामध्ये असेल? यू मध्ये. रिस्पेक्टिव्हली, क्रमाने लिहिलंय आपण, रिस्पेक्टिव्हली. हे स्टेटमेंट आलं का लक्षात? डेल्टा एक्स इज व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, देन डेल्टा वाय अँड डेल्टा यू आर करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन वाय अँड यू. हे स्टेटमेंट समजलं सगळ्यांना? इथे त्याचं एक्सप्लेनेशन दिलंय. ओके. नाव आता मला सांगा, हा डेल्टा एक्स जर झिरोकडे जात असेल, डेल्टा एक्स टेन्स टू झिरो, हा झिरोकडे जात असेल, म्हणजे डेल्टा एक्स इन्क्रीमेंटच झिरो घेतली, तर इकडे डेल्टा वाय इन्क्रीमेंट काय होईल? जर झिरोच असेल, 2 मध्ये इन्क्रीमेंट झिरो घेतली, तर काही फरक पडेल का? कारण इकडे पण डेल्टा वाय ची व्हॅल्यू झिरो होईल, डेल्टा यू ची व्हॅल्यू पण झिरो होईल. म्हणजेच डेल्टा एक्स जर झिरोला अप्रोच करत असेल, तर डेल्टा वाय पण काय करेल? झिरोला अप्रोच करेल. आणि डेल्टा यू सुद्धा काय करेल? झिरोला अप्रोच करेल. करेल की नाही? इथे काय म्हणायचं? ऍज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो, डेल्टा वाय टेन्स टू झिरो, डेल्टा यू टेन्स टू झिरो. स्टेटमेंट समजलं? आता प्रूफ लिहिताना काय करायचं? प्रूफ लिहिताना हे जे दिलंय ना, डी 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 म्हणजे डेरिव्हेटिव्ह साठी आहे. डी आणि डेल्टा मध्ये खूप फरक आहे, लक्षात ठेवा. डेल्टा ही काय आहे? डेल्टा त्याला अटॅच आहे, डेल्टा एक्स, डेल्टा वाय वगैरे. डी इज नॉट डेल्टा. हिअर डी स्टँड्स फॉर डेरिव्हेटिव्ह अँड हिअर डेल्टा स्टँड्स फॉर इन्क्रीमेंट. आता फक्त आपल्या रेफरन्स साठी हे फक्त एक शॉर्टकट सांगतो इथे, की तुम्ही हे असंच आहे ना, जे प्रूव्ह करायचंय त्याला फक्त डेल्टाने रिप्लेस करा. नाव डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. आता तुम्ही म्हणाल हे पाहून लिहायचं कसं काय? हे कुठून आलं? हे कुठून नाही आलं, याचं मिनिंगच असं आहे. बघा, मी फक्त तिथं तुम्हाला परीक्षेला आठवण्यासाठी सांगितलंय की हे असंच लिहायचं. सगळ्या तीनही थेरम मध्ये प्रूफ कॉमन आहे, खूप छोट्या छोट्या चेंजेस आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे की नाही? इथं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. हे डेल्टा यू कॅन्सल होऊन खाली काय राहते शिल्लक? डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सच राहते ना. दोन्ही साईड बॅलन्स होतात की नाही? होतात की नाही? तिथे ते डेरिव्हेटिव्ह आहेत, तिथे ते डेरिव्हेटिव्ह आहेत, पण इथे ते काय आहे? इथे इन्क्रीमेंट्स आहेत म्हणून ते कॅन्सल होतात. आलं का लक्षात? मग इन्क्रीमेंट्स आहेत म्हणून ते कॅन्सल होतात. तर हे असं लिहू शकतो. हे पाहून नाही इथे लिहिलेलं, गेस बीस नाही केलेलं, फक्त एक ट्रिक सांगितली की तुम्हाला आठवलं नाही इथे काय लिहायचं, तर हे बघून फक्त डीच्या जागेवर डेल्टा करा. हे स्टेटमेंट लिहिल्यानंतर त्याला मिनिंग आहे, याला सेपरेट मिनिंग आहे असं. मग इथे काय लिहिलं? हे नाव डेल्टा एक्स काय लिहायचं? डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स लिहिलं. आता काय करायचं पुढे? याचं थ्रू आउट हे स्टेटमेंट लिहिलं, डेल्टा मध्ये कन्व्हर्ट केलं. नाव आता पुढे काय लिहायचं?
टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 थ्रू आउट. टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 थ्रू आउट. थ्रू आउट घेतोय लिमिट्स. मग याला प्रत्येकाला लिमिट द्यायचं सेपरेट. लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. लिमिट ॲज डेल्टा x tends to 0 delta y upon delta u into limit as delta x tends to 0 delta u upon delta x. काय केलं पुढच्या स्टेप मध्ये? प्रत्येक टर्मला सेपरेट लिमिट घेतलं आपण थ्रू आउट डेल्टा x टेन्स टू 0. डेल्टा x टेन्स टू 0. आता लेबनिज नोटेशनने आपल्याला लिहिण्यासाठी इथं जर dy बाय dx लिहायचं असेल तर लिमिट काय पाहिजे? डेल्टा x टेन्स टू 0 हे डेल्टा वायच पाहिजे आणि इथे डेल्टा एक्सच पाहिजे. म्हणजे डेल्टा एक्स सेम पाहिजे. पण इथं जर लेबनिज नोटेशन यूज करायचं असेल तर इथं डेल्टा एक्स आहे, पण इथं यू आहे डेल्टा आणि इथं डेल्टा एक्स आहे. इथे डेल्टा एक्स आहे. मग इथे चेंज करावं लागेल ना लेबनिज नोटेशन यूज करायचं म्हटल्यावर. मग त्यासाठीच आपण इकडे हे लिहिलेलं आहे असं. मग आता काय लिहिणार इथे? याला 1 म्हणा, याला 1 आणि आता लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज इथे काय लिहिणार? डेल्टा एक्स ऐवजी याचं मिनिंग असं होतं की यातल्या कोणत्याही याला इथे डेल्टा यू टेन्स टू 0 ला डेल्टा एक्स टेन्स टू 0 ने रिप्लेस करू शकता, डेल्टा वाय टेन्स टू 0 ने याला रिप्लेस करू शकता, कुणालाही तिघांपैकी रिप्लेस करू शकता. मग इथं काय लिहिणार? डेल्टा यू आहे म्हणून इथे डेल्टा एक्स. Limit as delta u tends to 0. Replace these by this. This by this. Delta u tends to 0. Delta y upon delta u into limit as delta x tends to 0. Delta u upon delta x. लिहिलं. आता पुढे बघा. याला नंबर 2. याला नंबर 2 म्हण. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय मी इथे रेड कलरने थोडंसं हायलाइट करतो किंवा ब्ल्यू कलरने. इथे काय दिलंय? y इज इक्वल टू एफ ऑफ u इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y इज, हे असं दिलंय की नाही? y इज इक्वल टू एफ ऑफ u. y इज इक्वल टू एफ ऑफ u इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. म्हणजेच काय? y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u आहे. आता मी रिमार्क लिहून दिली. जर हे बघा लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स असं जर असेल तर याला आपण काय म्हणतो? dy बाय dx म्हणतो. आणि याचं मिनिंग काय होतं? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. किंवा सिम्पली y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. सिम्पली y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. समजलं? इथं y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, तसं इथं y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. मग हे जर असं असेल y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x तर हे लिमिट लिहिता येतं की नाही? येतं. मग इथे जर क्वेश्चन मध्ये असं दिलेलं आहे y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. नाव हे ब्ल्यू कलरचं दिसतंय का? खूप अंधुक दिसतंय तुम्हाला? y is equal to f of u is differentiable function of u. Therefore काय लिहू इथे? Therefore dy by du is equal to, जसं हे dy by dx is equal to हे लिहिता येतं, तसं dy by du is equal to काय लिहू? लिमिट ॲज डेल्टा u tends to 0 delta y upon delta u. Yes, no? And आता हे तुम्ही खालीच लिहायचंय. तसं अजून एक स्टेटमेंट दिलंय u is equal to g of x is differentiable function of x. And इथेच लिहितो u is equal to f of x is differentiable function of x. Therefore काय स्टेटमेंट लिहिणार आपण u आणि x मध्ये?
Therefore du by dx is equal to limit as delta x tends to 0 delta u upon delta x. बरोबर. म्हणजेच इथे याच्याऐवजी काय लिहू शकतो, याच्याऐवजी काय लिहू शकतो, dy by du. आणि याच्याऐवजी काय लिहू शकतो, याच्याऐवजी काय du by dx लिहू शकतो. Therefore RHS of 2 किंवा इथं असं म्हणा फ्रॉम 2 काय लिहायचं की लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू याच्याऐवजी काय लिहिणार, dy by du इंटू हे पुढच्या ऐवजी काय लिहिणार du by dx. हे ब्ल्यू कलर मध्ये जे लिहिलेलं आहे ते क्वेश्चन मध्ये गिवन आहे ना, ते क्वेश्चन मध्ये गिवन आहे. मग इथं असं म्हणू शकता तुम्ही सिन्स, असं म्हणा सिन्स क्वेश्चन मध्ये गिवन आहे, हे क्वेश्चन मध्ये गिवन आहे म्हणून सिन्स. आता हे लेबनिज नोटेशनने लिहिलंय. हा तुमच्या लक्षात आलं की लेबनिज नोटेशनचा काय रोल होता इथे, हे लिहिण्यासाठी लेबनिज नोटेशनचा रोल होता. आता याची आरएचएस एक्झिस्ट करते की नाही, आरएचएस ला जे डेरिव्हेटिव्ह आलाय हिअर आरएचएस एक्झिस्ट. मग आरएचएस जर एक्झिस्ट करत असेल तर एलएचएस चं लिमिट सुद्धा एक्झिस्ट करतं. लिमिट मध्ये इथे लिमिट आहे दोन्ही साईडला, मग आरएचएस चं जर लिमिट एक्झिस्ट करत असेल तर हे एलएचएस चं लिमिट सुद्धा काय करेल, एक्झिस्ट करेल की नाही, करेल. हा मग आता इथे वरती लिहितो मी ऍज आरएचएस एक्झिस्ट, ऍज RHS exists and finite म्हणा किंवा एक्झिस्ट म्हटलं तरी चालेल. RHS exists and finite, then LHS also exists and finite किंवा एक्झिस्ट म्हणा फक्त एक्झिस्ट and equal to कशाच्या इक्वल असेल, हे लिमिट कशाच्या इक्वल असेल लेबनिज नोटेशनने, dy by dx equal to dy by dx. Therefore परत एकदा हा रूल लिहून टाकायचा, हेन्स प्रूफ. हा परीक्षेला असा प्रूफ लिहायचा, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. समजलं का, हा समजून घ्यायचा. आता तुम्हाला जेव्हा मी पुढचे 2 प्रूफ परत सांगेल ना, एक्सप्लेन करेल, तेव्हा तुमचं हे लगेच लर्न होऊन जाईल. कळलं का, हे मी संपवणार नाही मीटिंग तोपर्यंत 12 वाजले तरी मी दोन्ही प्रूफ आता सांगणार आहे, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल हे. आणि तुम्ही प्रॅक्टिस करून झोपला की तुमचे 3 किंवा 4 मार्क फायनल परीक्षेला झाले. कुणालाही कुणाचं पाहून लिहायची गरज नाही, चिटिंग करायची गरज नाही. अलग लक्षात, मुलांना पुस्तकात पाहून पण परफेक्ट लिहिता येणार नाही, एवढं परफेक्ट तुम्ही लिहिणार परीक्षेला. कळालं का, हा प्रूफ तुम्हाला खूप सोपा आहे. ओके, लिहून घ्या. आता लिहिलंय कसं मी, हे थेरम लिहिलंय. आता परीक्षेला थेरम कसं येईल तुम्हाला, देन इथे काय येईल, फक्त प्रूव्ह दॅट, फक्त समजलं का, देन प्रूव्ह दॅट असेल. आणि मग अशी सुरुवात करायची, हे लिहायचं, त्याच्यानंतर हे नाव ब्लॅक कलरने लिहिलेलं, त्याच्यानंतर हे लिहा खाली असं. मग हे झाल्यावर मला सांगा, सावकाश लिहा. बघा आता हे सेकंड थेरम, याच्यामध्ये मी परत रीड करतो. सपोज y इज इक्वल टू f of x is differentiable function of x on an interval I. y is 1 1 and on 2. dy by dx is non-zero. इथं जो dy by dx येतो तो नॉन झिरो आहे, म्हणजे का, नॉट डिफाइंड येऊ नये म्हणून. 1 1 and on 2 on I. Also if f inverse of y is differentiable on that interval, then हे आहे एक तर बघा, हे f dash of x म्हणजे dy by dx ला आपण f dash of x म्हणतो, आणि dx by dy ला काय, त्याचा इनवर्स. dy by dx चा इनवर्स काय, dy by dx, म्हणून त्याला f इनवर्स ऑफ y म्हटलंय. आता हे 1 1 आणि ऑन 2 फंक्शन द्यायचं रिझन काय आहे इथे, मी तुम्हाला इनवर्स फंक्शन शिकवलं ना आता 11वीचं परत रिवाइज करून, त्याच्यामध्ये समजलं ना, इनवर्स फंक्शन डिफाईन करण्यासाठी किंवा 12वीचं आपण ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचे ग्राफ्स बघितले ना उलटे, साइन इनवर्सचा वगैरे, त्यासाठी फंक्शनचे डोमेन वगैरे रिस्ट्रिक्ट केले होते. तिथे एक्सप्लेन केलं होतं इनवर्स फंक्शन. इनवर्स फंक्शन डिफाईन करण्यासाठी बेसिक नेसेसरी थिंग काय लागते, ओरिजिनल फंक्शन कसं पाहिजे, 1 1 अँड ऑन 2, तरच ते डिफाईन होतं. मग त्यासाठी दिलेलं आहे. आता हे क्लिअर झालं का, फार किचकट नाही वाटत ना तुम्हाला याच्यामध्ये काही,
आता हा प्रूफ द्यायचा. आता इथं एवढंच आहे, फंक्शन जर काढलं ग्राफ तर हे बघा, फंक्शन फ्रॉम एक्स टू वाय जे घेतलंय आपण, तर ते दोन्हीकडून डिफाईन झालं पाहिजे. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स पण आणि एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय, म्हणजे इकडे पण आणि इकडे पण उलट. समजा 1 2 3 4 5 6 हे जर, आता हे फंक्शन कोणतं आहे, 1 1 तर आहेच आणि 1 2 पण आहे. 1 2 म्हणजे इकडे याच्या कोडोमेन मध्ये काही एलिमेंट उरत नाही की ज्याला इकडे प्री इमेज नाही. दिस इज 1 1 अँड 1 2, हे असं पण डिफाईन होतं आणि उलट पण डिफाईन होतं. या सगळ्या गोष्टी आहेत. समजलं? तर हे इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना आपण असं घ्यायचो डीवाय बाय डीएक्स. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 1 अपॉन डीएक्स बाय डीवाय असं घ्यायचो. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, कारण ही टर्म इथे आणि ही टर्म खाली, याच्यावरूनच घेता येतं ना असं, तर ते आपण यूज केलंय, अप्लाय केलंय. फक्त त्याचा थेरमचा आता प्रूफ बघायचा आहे बाय युझिंग लेबनिज नोटेशन. मग हे फंक्शन त्या दिवशी कसं तुम्ही लिहायला पाहिजे होतं, आता मी घेतलं नव्हतं म्हणून ठीक आहे, पण आता परत पुढच्या परीक्षेत, पुढच्या टेस्टला तुम्ही ह्या 3 थेरम पैकी कुठलाही प्रूफ आला तर व्यवस्थित लिहायचा. कसा लिहायचा बघा. पहिल्या थेरम मध्ये जे लिहिलं, पहिलं स्टेटमेंट लेबनिज नोटेशन साठी पहिलं स्टेटमेंट काय लागतं, इथे जर हे एक्स आहे आणि इकडे वाय आहे, तर ह्या एक्स मध्ये जर डेल्टा एक्स इन्क्रीमेंट घेतली, इथे व्हेरिएबल किती आहेत, पहिल्या थेरम मध्ये वाय यू आणि एक्स 3 व्हेरिएबल होते, कंपोजिट फंक्शन असल्यामुळे 3 सेट काढले होते. आता इथे व्हेरिएबल किती दिसतात तुम्हाला, एक्स आणि वायच दिसतात ना, दिसतात ना एक्स आणि वाय फक्त. हा, मग इथे 2च सेट आहेत. मग इथे एक्स मध्ये डेल्टा एक्स इन्क्रीमेंट, तर वाय मध्ये करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट काय होणार आहे, डेल्टा वाय होणार आहे. मग पहिलं स्टेटमेंट लेबनिज नोटेशनचं काय लिहिणार इथे, लेट घ्यायची एक्स मध्ये इन्क्रीमेंट, लेट डेल्टा एक्स इज व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट, व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट, व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट. पुस्तकामध्ये खूप मोठे दिलंय, फापट पसारा, त्याच्यामध्ये खूप मोठे एक्सप्लेनेशन लिहायची गरज नाही. मी जे शॉर्ट मध्ये लिहितोय तेच लिहायचं, कारण मी इथे जे एक्सप्लेनेशन लिहितोय ना, ते कुठून लिहितोय, हे एक्सप्लेनेशन मी जे बोर्डाचे पेपर याच्यापूर्वी चेक केलेले आहेत, खरोखर बोर्डाचे पेपर कॉलेजमध्ये शिकवत असताना बोर्डची काय येते, एक तुम्हाला फायनल एक आन्सर शीट येते. ज्यावेळेस पेपर चेक करायला येतात ना, त्यावेळेस एक्झामिनरकडे एक कॉन्फिडेन्शियल आन्सर शीट येते. ती कधी बाहेर एक्सपोज होत नाही, कारण ती कॉन्फिडेन्शियल असते, म्हणजे सिक्रेट असते. ती बाहेर कुणी झेरॉक्स वगैरे करायच्या नसतात त्याच्या, किंवा कुठल्याही क्लासवाल्या टीचरकडे ती मिळत नाही, कारण तिच्यावर लिहिताना शिक्का मारलेला असतो, इट इज कॉन्फिडेन्शियल. ती बोर्डला परत द्यायची असते मागे. तर त्याच्यामध्ये जे प्रूफ्स असतात ना, ते असे दिलेले असतात, त्याची रेफरन्स लाईन घेऊन एक्झामिनर चेक करत असतो. कळालं का? मी जे प्रूफ देतो तसेच द्यायचे. कुणी म्हणायचं नाही पुस्तकात असं आहे, थोडे 2 स्टेटमेंट एक्स्ट्रा आहेत, किंवा गाईडमध्ये असं आहे, ते लिहायची गरज नाही. मी एक्झॅक्टली त्याच्यानुसार देतोय. कळालं का सगळ्यांना? लेट डेल्टा एक्स इज अ व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, देन काय लिहू पुढचं स्टेटमेंट, डेल्टा वाय इज करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन वाय. देन आता इथे काय लिहायचं रे, जर हे 0 ला अप्रोच करत असेल डेल्टा एक्स, तर डेल्टा वाय पण 0 ला अप्रोच करेल. देन देन नाही म्हणा, इथं असं म्हणा, as delta x tends to 0, delta y tends to 0, delta x tends to 0, delta y tends to 0, नंबर 1. आता पुढे काय लिहायचं, पुढची स्टेप, हे असं लिहिल्यानंतर बघा तिथं स्टेटमेंट असं लिहिलं होतं, डेल्टा एक्स इज व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, देन डेल्टा वाय अँड डेल्टा यू आर करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन वाय अँड यू रिस्पेक्टिव्हली. आता इथं रिस्पेक्टिव्हली काय लिहायची गरज नाही, कारण डेल्टा वायचा आहे फक्त. आणि मग तिथं 3 लिहिले होते, इथं 2 आहेत म्हणून 2च लिहिले. लक्षात येतंय तुमचं मागचा आणि आत्ताचा हा प्रूफ. तुमच्या नोटबुक मध्ये बघा मी स्टेटमेंट मध्ये काय चेंज केलाय, खूप मायनर चेंज केलाय. यस नो? करेक्ट. नाव आता बघा, 1 मिनिट व्हिडिओ चालू आहे का? आहे. नाव आता पुढे काय लिहायला सांगितलं होतं मी, हे बघून लिहायला सांगितलं होतं ना. इथे हे जे लिहिलंय तेच हे आहे. कळालं का? डीवाय बाय डीएक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स असतं, आणि डीएक्स बाय डीवाय त्याचा रेसिप्रोकल म्हणजे इनव्हर्स इथं आहे. फरक बाकी काहीच नाही. समजलं ना? हे म्हणजेच हे तुम्हाला हे दिलेलं असेल प्रूफ दॅट, तरी तुम्ही याला दॅट इज हे म्हणू शकता. समजलं का? आणि असा प्रूफ लिहायचा. नाव सांगतो फायनली मी. आता काय लिहायचं, हे बरोबर. तिथं डी ऐवजी काय लिहायचंय, फक्त इथे डी ऐवजी डेल्टा, तर हे इकडे ट्रान्सपोज करून घेऊया आपण.
इकडे ट्रान्सपोज. नाव डेल्टा एक्स अपॉन, इथे बघून लिहायचं, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू, हे इकडे ट्रान्सपोज केलं तर मल्टिप्लाय होईल, म्हणजेच ते डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. काही डाऊट आहे का तुम्हाला? हे डेल्टा एक्स कट होतं, डेल्टा वाय कट होऊन 1च राहतो शिल्लक. म्हणजे असं आपण घेऊ शकतो. येस नो? देअरफॉर ते ऍक्च्युअली तिथं रेफरन्स बघून लिहिलं. म्हणजे रेफरन्स म्हणजे काय? रेफरन्स नाही, त्याला काय म्हणायचं? ट्रिक. रेफरन्स नाही, त्याचा आणि याचा काही संबंध नाही, कारण याच्यावरूनच तर ते प्रूव्ह करायचंय ना. नाव आता काय घ्यायचं? पुढे काय केलं होतं तिथे? थ्रू आउट लिमिट काय घेतलं होतं? डेल्टा एक्स टेन्स टू 0. पण त्याच्या अगोदर आपण काय करूया? ही टर्म इकडे परत घेऊन जाऊया खाली तशी. देअरफॉर डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय upon delta x. Now taking limit as delta x tends to 0 throughout 1, 2, 3 सगळ्यांचे लिमिट घ्यायचे. लिमिट as delta x tends to 0 delta x upon delta y is equal to limit as delta x tends to 0 1 delta limit as delta x tends to 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आता आपल्याला लेबनीज नोटेशन यूज करायचंय. कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंटच राहतं, कारण हे 1चं लिमिट 1च राहणार आहे. इथे डेल्टा एक्स, तर इथे डेल्टा वाय आहे, इथे डेल्टा एक्स आहे. इथे काही डेल्टा एक्स चेंज करायची गरज नाही, इथे आहे. इथे मात्र डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे आणि इथे डेल्टा वाय आहे. इथं जे डिनॉमिनेटर असतं ते तेच इथे पाहिजे. इथे जे डिनॉमिनेटर आहे ते इथे आहे का? नाही. मग इथे डेल्टा एक्स टेन्स टू 0 ला कशाने रिप्लेस करावं लागेल? मग इथे काय लिहिणार आता मी? लिमिट ऍज डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू, आता कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंटच आहे 1, लिमिट ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. हे दिलेलं आहे. करेक्ट? इथे वाटल्यास म्हणा हे जे लिहिलंय ना, हे कशावरून? फ्रॉम 1. अगोदर पण तिथं लिहिलं नसेल तर तिथं फ्रॉम 1 लिहा. नाव आता जायचं थिअरम कडे. थिअरम मध्ये काय दिलेलं आहे? ग्रीन कलरने दाखवतो मी, सॉरी ब्ल्यू कलरने. थिअरम मध्ये काय दिलंय? याचं मिनिंग काय होतं? y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, आहे की नाही? मग ते जर असेल तर ते काय घेऊ शकतो? y इज डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे काय? dy बाय dx. आणि dy बाय dx म्हणजे लेबनीज नोटेशनने काय? ते लिमिट. लक्षात येत आहे ना? मग ते स्टेटमेंट लिहिणार आता इथे मी. सिन्स म्हणजे थिअरम मध्ये दिलंय, सिन्स y इज इक्वल टू f ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, therefore dy by dx is equal to डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजे dy by dx is equal to काय? लेबनीज नोटेशनने लिमिट ऍज डेल्टा y अपॉन डेल्टा x. बरोबर आहे? म्हणजेच आता हे RHS जे आहे ते RHS च्या ह्या लिमिटची व्हॅल्यू काय लिहू शकतो? dy by dx. therefore हे इथे याला नंबर 2 म्हणा. फ्रॉम 1 जे लिहिलंय त्याला 2 म्हणा. आणि लिमिट ऍज डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू हे 1 अपॉन या लिमिटला काय म्हणायचंय? क्वेश्चन वरून लिहिलंय ते आपण. या लिमिटला काय म्हणायचंय? dy बाय dx. आता पुढची स्टेप काय येणार आहे? RHS झाली की नाही एक्झिस्ट? नाव RHS एक्झिस्ट. as RHS exist and finite, LHS also, limit on LHS also exist and finite and equals to dx by dy. मग आता इथे काय लिहायचं? as RHS exists. मग तुम्ही शॉर्ट मध्ये असे लिहू शकता, therefore LHS also exist and finite, and डायरेक्ट लिहून टाकायचा. किंवा
काय लिहायचं, आणखी थोडंसं लांबवायचं स्टेटमेंट, तर ऍज RHS एक्झिस्ट देन लिमिट ऑन LHS also exists and finite and equals to dx by dy. dx by dy. Therefore डायरेक्ट ही स्टेप येईल, हेन्स प्रूव्ड. समजलं का? हेन्स प्रूव्ड. आणि जर तुम्हाला परीक्षेला असं आलं हे प्रूव्ह करा, तर तुम्ही काय येतच नाही तसं, तर काय म्हणायचं, हे असं लिहायचं आणि दॅट इज याच्यानंतर काय लिहायचं, दॅट इज हे लिहायचं, फक्त दॅट इज हे लिहायचं. समजलं? आवाज येतोय का तुम्हाला? हा, तर सोपं आहे की अवघड आहे लिहायला? त्या दिवशी लिहिता आलं असतं तुम्हाला, हे शिकवलेलं असतं तर, म्हणजे काल परीक्षा झाली ती, मी टेस्ट दिली होती, करेक्ट? तर खूप सोपं आहे. आता पुढच्या परीक्षेला 3 पैकी आता तिसरं लिहिल्यावर तर आणखी सोपं वाटेल तुम्हाला. आता नेक्स्ट एक्झाम जी होईल त्याला मात्र तुम्ही लिहायचंय. पेज नंबर 41 वर हे थिअरम दिलेलं आहे. हे पॅरामेट्रिक फंक्शन्स आपण शिकलो ना. पॅरामेट्रिक फंक्शनला आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला असतो. पहिलाच तिथं प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला होता ना, x = 80² y = 2/80. हे जे दोन पॅरामेट्रिक इक्वेशन कशाचे आहेत रे? हे x = 80² y = 2/80 स्टँडर्ड पॅराबोलाचे पॅरामेट्रिक इक्वेशन आहेत ना, त्याच्यावरूनच आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. पहिलाच क्वेश्चन आहे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करायला, डेरिव्हेटिव्ह मध्ये. त्याच्यावरून आपण dy/dx काढला होता तिथे, आठवलं का? तर हे dy/dx काढायला आपण हा फॉर्म्युला यूज करतो. हे तर आठवतंय ना? आता सांगा व्हेरिएबल किती आहे तिथे, 2 का 3? x आहे, t आहे आणि y आहे, बरोबर? किंवा इथं फायनल याच्यात बघा ना, y दिसतोय, x दिसतोय आणि अजून एक t दिसतोय ना, बरोबर? 3 व्हेरिएबल आहे. मग इथे काय लिहायचं? पहिलं स्टेटमेंट, लेट डेल्टा x इज व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन x, देन डेल्टा y, आणि अजून काय घ्यावं लागेल, डेल्टा y अँड डेल्टा t इज नाही येणार, आता काय येईल, r. करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन काय येणार इथं, डेल्टा y कशामध्ये, y मध्ये, आणि t कशामध्ये, डेल्टा t कशामध्ये, t मध्ये. कसे येणार आता हे, रिस्पेक्टिव्हली, बरोबर आहे ना, क्रमाने. डेल्टा y ही y मध्ये, डेल्टा t मध्ये. हे कळालं? आता डेल्टा x जर 0 ला अप्रोच करत असेल तर डेल्टा y पण 0 ला अप्रोच करेल, आणि डेल्टा t सुद्धा कशाला अप्रोच करेल, 0 ला. करेक्ट? हे स्टेटमेंट आलं लक्षात? नाव आता काय कसं कुठे बघून काय लिहायला सांगितलं, जे प्रूव्ह करायला सांगितलं हे ते बघून काय लिहायचं, इथे लिहायचं. काय लिहायला पाहिजे आता, नाव डेल्टा y अपॉन डेल्टा x. डी च्या जागेवर फक्त काय लिहायचं, डेल्टा. आवाज येतोय का तुम्हाला? आता हे का बरं असं, ते फक्त बघून म्हणजे तुम्हाला ट्रिक सांगितली. अदरवाईज इथं डेल्टा टी कॅन्सल होऊन डेल्टा y अपॉन डेल्टा एक्सच राहतं ना, करेक्ट? असं आपण घेऊ शकतो. आता त्याच्या पुढे काय घ्यायचं असतं ते लिहिल्यावर, टेकिंग लिमिट ऍज डेल्टा x टेंड्स टू 0 थ्रू आउट, बरोबर आहे? थ्रू आउट घ्यायचंय. मग थ्रू आउट घेतल्यावर इथे काय होईल, लिमिट ऍज डेल्टा x टेंड्स टू 0 हे डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल टू, इथे लिमिट ऍज डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा t अपॉन लिमिट ऍज डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा t. आता फायनली काय येईल इथे तुम्हाला, फायनल आता स्टेटमेंट. याला इथे काय लिहायचं असतं, सगळीकडे बघायचं. हे डेल्टा x आहे, इथे डेल्टा x आहे, इथे डेल्टा t आहे, इथे डेल्टा x आहे, इथे डेल्टा t आहे, डेल्टा x आहे. पण मग आता इथे जसं आहे तसं इथे डेल्टा t ऐवजी काय पाहिजे, सॉरी इथे डेल्टा x ऐवजी काय पाहिजे, डेल्टा t, आणि इथे पण डेल्टा x ऐवजी काय पाहिजे, डेल्टा t. इथे लिहिलं ना, ऍज डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा t टेंड्स टू 0, म्हणजे आपण डेल्टा x टेंड्स टू 0 ला याने रिप्लेस करू शकतो. मग काय लिहू इथे, देअरफॉर
लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, फक्त इथे डेल्टा टी करूया, डिवायडेड बाय लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी फ्रॉम 1 आणि याला नंबर 2 म्हटलं. आता परत हे झाल्यावर कुठं जायचं, क्वेश्चन मध्ये काय चेक करायचं, क्वेश्चन मध्ये काय स्टेटमेंट लेबनिझ नोटेशन साठी काय, हे दोन फंक्शन्स कसे आहेत, डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी आहेत की नाही. मग इथे काय लिहिणार, सिन्स since x is equal to f of t and y is equal to g of t are differentiable functions of t therefore आता काय लिहिता येईल रे, x हे t चं डिफरन्शिएबल आहे, y हे t चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, तर काय लिहिणार, दोन स्टेटमेंट आपण dx बाय dt इज इक्वल टू एक लिमिट लिहिणार आणि dy बाय dt इज इक्वल टू एक लिमिट लिहिणार. काय लिमिट लिहिणार, dx बाय dt साठी लेबनिझ नोटेशन ने लिमिट ॲज डेल्टा एक्स अपॉन, इथे काय लिहिणार, लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी. करेक्ट. आता काय लिहायचं, या व्हॅल्यू कुठे पुट करणार आहात तुम्ही, ह्या 2 मध्ये. मग इथे काय म्हणणार, इथे काय म्हणणार, फ्रॉम 2 ब्लू कलर में लिखो, फ्रॉम 2 काय लिहिणार, हे LHS तशीच लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, याच्या जागेवर काय लिहिणार, ह्या लिमिटच्या जागेवर dy बाय dt आणि ह्या लिमिटच्या जागेवर काय लिहिणार, त्याच्यावरून dx बाय dt. काय लिहिणार आता स्टेटमेंट, ॲज RHS exist किंवा लिमिट ऑन RHS exist and finite किंवा RHS exist and finite, then limit on LHS also exists and finite and equals to ही लिमिट कुणाच्या इक्वल असणार, dy by dx. therefore काय लिहिणार, हे गोल मध्ये केलेलं बरोबर आहे, dy by dx इज इक्वल टू ते, हेन्स प्रूव्ड. किती सिंपल प्रूफ आहेत, लक्षात आलं का. मी आता हे 1.5 तास शिकवलंय तुम्हाला, 1.5 तासामध्ये तुमचे 3 प्रूफ झाले का परफेक्ट एकदम. आता एक्झामला यापैकी कुठलाही प्रूफ येईल तर तो तुम्ही व्यवस्थित लिहायचा आहे. याची प्रॅक्टिस केल्याशिवाय, ज्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे विदाउट चिटिंग आणि पुढे सीईटी एक्झाम मध्ये याच्यावर काही जर क्वेश्चन आला तर तो सोडवायचा असेल, याच्यावर क्वेश्चन येतो लेबनिझ नोटेशनवर, जर तो सॉल्व्ह करायचा असेल परफेक्टली तर आज झोपायच्या अगोदर याची प्रॅक्टिस करून झोपा. फार तर 1 तास उशीर होईल झोपायला, पण हे प्रूफ जर परफेक्ट केले तर 3 पैकी कोणतंही येऊ द्या, तुम्हाला चिटिंग करायची गरज नाही. चिटिंग करून पण ते परफेक्ट लिहिता येत नाही, मार्क कमी मिळणार तिथे, समजलं का. व्हॉट एव्हर, पण तुमचं हे खूप परफेक्ट होईल, समजलं. लेबनिझ नोटेशन झोपायच्या अगोदर 3ही प्रूफ एकदा ओव्हरलुक करा तुम्ही लिहिलेले आणि एकदा प्रूव्ह करून झोपा, खूप शांत झोप लागेल. बरोबर आहे ना.